कुठलाही उपवास म्हटलं ना तर साबुदाणा खिचडी ही आलीच. मग घरातल्या सगळ्यांनाच खायला आवडते. चला तर म्हटलं मग एक खास साबुदाणा खिचडी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येऊया. तर कढई गरम केली, कढईमध्ये तेल घातलं, तेल गरम झालं की बारीक काप केलेले बटाटे घातले. तुम्ही इथं बटाटा किसून घातला तरी चालेल. बटाटे छान तेलामध्ये परतले की त्याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं लाल तिखट घालायचे. लाल तिखट छान तेलात परतलं की आपल्याला भिजवून ठेवलेला जो साबुदाणा आहे 4 ते 5 तास भिजवत ठेवलेला साबुदाणा घालायचा आहे. साबुदाणा टाकल्यानंतर छान असा आलटी-पलटी करायचं, म्हणजे मसाला छान असा साबुदाण्याला लागला पाहिजे. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं. या स्टेजला मीठ टाकलं तर मीठ व्यवस्थित मिक्स होतं आणि आपली रेसिपी जी आहे ना ती एकदम परफेक्ट लागते. त्यानंतर छान मीठ टाकल्यानंतर मिक्स झालं की लगेच त्याच्यामध्ये भरपूर सारा शेंगदाण्याचा कूट घालायचा. शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर पण आलटी-पलटी करून घ्यायचं. आपली जी साबुदाणा खिचडी जी आहे ना ती एकदम मोकळी सळसळीत आणि खायला पण एकदम स्वादिष्ट लागते. तुम्ही अशा प्रकारे ही रेसिपी एकदा नक्की बनवून पहा. अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनल